श्रीमती अस्मिता माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढासीवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. इयत्ता 3री, विषय मराठी, घटक व्यावसायिकांशी संवाद किंवा मुलाखत. आज आपल्याकडे आपल्या अंगणवाडी ताई आलेल्या आहेत आणि आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी त्यांना एक एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. अशा पद्धतीने आपण त्यांची मुलाखत घेऊया. ठीक आहे? तुमचे नाव काय? माझे नाव मंदाकिनी सुभाष नाळे, अंगणवाडी सेविका ढासेवाडी. तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? मी हे काम 35 वर्ष करीत आहे. कामाचं स्वरूप काय असतं? प्रथम गरोदर मातेची नोंदणी करायची, शाळेतला आहार वाटप करायचं, नंतर 6 महिने ते 3 वर्षापर्यंत आपण घरचा आहार देतो. 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर अंगणवाडीत प्रवेश देतो आणि नंतर शालेय पोषण आहार देतो. तुम्ही कुठे राहता? मी कटपळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडते का? हां, मी करत असलेले काम मला खूप आवडतं. कारण जसं कृष्णाला यशोदेने सांभाळ केला, तसं मी लहान मुलांना सांभाळ करताना मला त्यांच्यात कृष्ण वाटतो आणि मला खूप आनंद वाटतो. मी सगळ्यांना योग्य संस्कार देते आणि त्यांच्यात रमून जायला मला खूप आवडतं. तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? माझ्या कामं असं आहे की तळागाळातले लोक असतात, त्यांना अंगणवाडी म्हणजे काय हे माहीत नसतं. प्रथम त्यांना हे समजावून सांगते की अंगणवाडी हे प्राथमिक शाळेचा पाया आहे आणि जर पाया मजबूत असेल तर प्राथमिक शाळेची गळती थांबणार नाही आणि त्यामुळं त्या पालकांची, महिलांची जाणीव जागृती होते आणि ते प्राथमिक शाळेतच मुलांना दाखल करतात. लोक तुमच्याशी कसं वागतात? माझ्याशी कारण आपण त्यांचे प्रश्न समजावून घेतो, आपण आपल्या अडचणी त्यांना सांगतो आणि दोघांच्या विचाराच्या देवाणघेवाणमधून खूप सहज आणि सोपं काम होऊन जातं. तुमच्या आठवणीतला एखादा प्रसंग सांगा. माझ्या आठवणीतला पहिला प्रसंग असा होता, मी आधी ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला क्लार्क टायपिस्टचं काम करत होते आणि नंतर मी ज्यावेळेस मला तिथं थांबायला सांगितलं तर त्याच्यानंतर मी बारामती येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेत ज्यावेळेस दाखल झाली त्यावेळेस माझ्या जोडीदारी ज्या मदतनीस होत्या त्यांना खूप भीती वाटायची की ह्या बाईंच्या पुढं आपल्याला खूप म्हणजे टेन्शन येतं आहे म्हणून. पण नाही, 8 दिवसानंतर त्यांना इतकं छान वाटलं ना की खरंच आपण मनातली भीती जर काढून टाकली ना आणि कामात जर मग्न असेल ना तर आपलं कोणतंच काम अवघड नसतं आणि ते आजही ते काम मदतनीसचं इतकं छान करतात की त्यांना शाळेत असं केव्हा जाईल असं वाटतं. म्हणजे त्यांना असं निगेटिव्ह विचार त्यांच्या मनात कधीच येत नाही. तुम्हाला कोण व्हावं असं वाटायचं? हा प्रश्न खूप सुंदर आहे. कारण ज्यावेळेस मी लहान होते का नाही, मी खूप लहान होते त्यावेळेस जवळजवळ 2 किलोमीटर इथून शाळेला जायला लागायचं आणि मग शाळेत जाताना मला सोबतीला कोणी नसायचं. मी मुलांच्या बरोबर शाळेत गेलेली आणि लहानपणापासून एक आवड होती की आपण जे ग्रंथ वाचतात ना ते आपल्याला का वाचायला येत नाही, आपल्याला पण वाचायला आलं पाहिजे. मग आपल्यापेक्षा म्हणजे मोठ्या माणसांना विचारल्याच्या नंतर ते म्हणायचे तू शाळेत जा, मग तुला वाचायला येईल. मग माझ्या मनात तेच असायचं. किती लांब असलं तरी मला शाळेत जायला खूप आवडायचं. शाळेत गेल्याच्या नंतर शिक्षकांनी मला जे घडवलं त्यांनी जे मला घडवलं ना त्यावेळेस मी खूप म्हणजे त्यांचं समजून घ्यायची की ते आपल्याला चांगलं प्रबोधन करतात आणि कधीही मी घरी राहिले नाही. खेळाची आवड होती, शिक्षणाची
वाचा येत नसलं तरी त्या पुस्तकाच्या रेघेवरती म्हणजे ओळीवरती बोट घेऊन मी ते वाचायचा प्रयत्न करायची आणि जे शिक्षक सांगते ते तो अभ्यास करायची. कधीही कंटाळा केला नाही. आणि आज ज्यावेळेस मला आज आनंद वाटतो ना की मी लहानपणी मला शिकायचंय, मला त्यावेळेस काय म्हणायचे मास्तरीन किंवा मास्तर. मग मी म्हणायची मला मास्तरीन व्हायचे, बरोबर का नाही. आणि मग ते माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणून मला खूप आनंद वाटतो की मी लहानपणीचं माझं स्वप्न साकार झालं. तुम्ही आम्हाला काय संदेश द्या? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बघा, फक्त शाळेत येऊन आपण नुसता अभ्यास पण नाही करायचा. पहिला प्रश्न माझा आहे असा असेल की आधी खूप खेळायचं ग्राउंड. मला आजही खूप असं वाटतं, पण वयाच्या मानाने आपल्याला कुठंतरी वाटतं अरे आपलं वय झालं मग आपण कसं खेळायचं. नाही, खेळाची आवड पहिली बाळगा, खूप खेळा, खूप एन्जॉय करा, पण त्याबरोबर तुम्हाला शाळेत अभ्यासक्रम दिलेला असतो ना तो अभ्यासक्रम मात्र पूर्ण करायचा. आजचा गृहपाठ आजच पूर्ण करा, खूप खेळा, तुमची एनर्जी वाढवा आणि त्याच्यातून तुम्हाला म्हणजे उत्साह लागला. खेळा आपण खेळून आलो का नाही आपल्याला एक ताजेतवानं वाटतं, बरोबर का नाही. आणि मग आपल्याला अभ्यास करायला उत्साह वाटतो आणि कोणतंही काम करायला आपल्याला आपल्याला निगेटिव्ह विचार येत नाही की हे काम मी करीनच आणि ते काम आपण करायचं, मनाने ठरवायचं. मनाला असं बांधून घ्यायचं की माझा आजचा गृहपाठ मला करायचा आहे, मी हे काम करणार आणि मग आपल्याला कोणतं टेन्शन येत नाही. त्यामुळं हे सतत खेळायचं, अभ्यास करायचं, हसत राहायचं. तुम्ही आपल्या अंगणवाडी ताईंची खूप छान मुलाखत घेतली. तुम्ही त्यांना खूप छान प्रश्न विचारून त्यांच्या मनातलं सर्व काही ऐकून घेतलं आणि आपल्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं छान दिलेली आहेत आणि त्यामुळं तुम्हाला मुलाखत कशी घ्यायची ही गोष्ट खूप चांगली समजली आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल आपण पूनमनी तयार केलेल्या फुलाचं फूल त्यांना देऊन त्यांचं आभार मानूया.